पण परवाच अलका म्हणाली होती, आई, दीपूची आई कशी स्मार्ट आहे ग. तिला ती शाळेत स्कूटरवरनं पोचवायला येते. मस्त दिसते. अगं, तिने तर केस पण कापलेत. स्लीवलेस घालते. लिपस्टिक लावते. तू नाही का ग अशी राहत? मंदाकिनीजवळ उत्तर नव्हतं. तिच्याजवळ स्कूटर नव्हती हे खरं, पण स्लीवलेस पोलकं घातलेलं नवऱ्याला आवडत नव्हतं. आणि ती साधी राहत होती, गबाळी नाही. हे अलकाला काहीच सांगता येण्यासारखं नव्हतं. उन्मेष म्हणत होता, अगं आई, आमच्या बाई तुमच्या कॉलेजात होत्या. त्या म्हणत होत्या तुझी आई खूप हुशार होती. नेहमी पहिला नंबर मिळवायची. हो का ग आई? पण तुला तर माझा अभ्यासही घेता येत नाही. माझं गणित, सायन्स तुला कळत पण नाही. कॉन्व्हेंटमध्ये जाणारा मुलगा असं म्हणत होता. कुणीतरी चाबूक मारून आळसवलेल्या जनावराला उठवावं असं तिला वाटलं होतं. आपण केवढं आणि काय आणि कुणासाठी किती गमावून बसलोय याचा ताळमेळ बसत नव्हता. आपल्याच हातानं आपण आपल्या गुणांचं थडगं बांधलं होतं. त्यावर आपली मुलं बागडत होती. त्यावर आपला नवरा जणू हक्काच्या जागेवर सुखानं लोळत होता. तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कामात लक्ष नव्हतं. तिनेच कापलेले पंख ती घराच्या अडगळीत शोधित होती. शाळेत, कॉलेजात मिळवलेली मानचिन्ह काढून घासत पुसत होती. सर्टिफिकेटची भेंडोळी सोडवत होती. वारंवार ती गुंडाळी मुटका मारत होती. विसरून गेलेल्या पदव्यांना ती आपली ओळख पटवून देत होती. नकळतच लग्न आधीच्या टाळ्यांच्या कौतुकाच्या सुरात स्वतःला गुंडाळून बसली होती. आई, हे काय ग? मला पोळी आवडत नाही तरी 2 दिवस पोळीच दिली डब्यात. मी नाही खाल्ली. उन्मेष डबा आदळत म्हणाला. आई, मला ट्रीपला जायचंय. तुझ्या पाटवळ्या खूप छान होतात. बाई म्हणाल्या आईला सांग खूपशा करून द्यायला. देशील? अलका विचारत होती. नाही, मी स्वयंपाकीन नाहीये. काय हवंय ते बाबांकडनं पैसे घे आणि विकत आण. आणि तू रे उन्मेष, रोज रोज डब्यात नवे नवे पदार्थ खायची चटक लागलीये. आता इतर मुलं नेतात तशी भाजी पोळी न्यायची. तुमच्यामुळे मला स्वयंपाकघरातनं बाहेर पडायला होत नाही. कधीही न ओरडणारी आई खसकन ओरडली होती. खायचे प्यायचे लाड करणारी आई विकतचा आणून खा म्हणत होती. दोन्ही मुलं कावरी बावरी